अहो, लग्न होईपर्यंत आमच्या आदितीची काळजी घ्या बरं का. त्यासाठी मॉम आहे तिची अजून. बघ, त्यांच्या एक दिवसात लक्षात आलं की आपली मेड तुझ्यापेक्षा जास्त आणि चांगली काळजी घेऊ शकते आपल्या आदितीची. इनफ मिलिंद. हे इथे होते म्हणून मी आतापर्यंत गप्प होते, बट आता मी गप्प बसणार नाहीये. तू माझी कंपॅरिझन एका मेड बरोबर करतोयस. मी जर मनात आणलं ना तर आत्ताच्या आत्ता हिला काढू शकते आणि तुला भिकेला लावू शकते. मला भिकेला लावणार आहेस तू? माझ्या पैशांवर उड्या मारतेस तू. मॉम डॅड प्लीज, घरात पाहुणे आले आणि तुम्ही. नो अदिती, आज या माणसाला मी याची लायकी दाखवून देणारच आहे. तू लायकी काढणार आहेस माझी? अगं, माझ्या कंपनीमध्ये तुझे 50% शेअर्स म्हणून लोक तुला विचारतात तरी. त्या शेअर्सवर माझा हक्क आहे मिलिंद. तुझ्या फॅमिलीचा त्रास सहन करून मिळवलेत मी ते. मिळवलेत? हिसकावून घेतलेस तू. पैशासाठी माझ्या खर्चांना तोडलायस तू. हो, कारण ते लोक तसेच होते. कधी कुठे कसं वागावं त्यांना कधीच कळलं नाही. महालक्ष्मी, नीट बोल त्यांच्याबद्दल. मॉम डॅड प्लीज भांडू नका. डॅड तू तरी ऐक ना. मॉम, या विषयावर नंतर बोलूया का आपण प्लीज? हात जोडते मी तुमच्या समोर. मी आज तुला चॅलेंज करते मिलिंद. नाही तुला लवकरच रस्त्यावर आणलं तर नावाची महालक्ष्मी नाही मी. तू काय मला रस्त्यावर आणतेस? आपण वेगळे होऊ ना, तर ते 50% सुद्धा तुला देणार नाही मी. डिवोर्स नंतर मला पोटगी तर द्यावीच लागेल तुला. तेव्हा तू रस्त्यावर कसा येणार नाहीस हे मी बघून घेईन. अहो, हे काय बोलताय तुम्ही? नवरा बायकोनी एकमेकांना समजून घ्यायला हवं. असं रस्त्यावर याची भाषा नसते करायची. नाही, तुमचं बरोबर आहे, पण एवढी अक्कल हिला असती ना तर आमचा संसार खरंच चांगला झाला असता. पैशाची कमी नाही हो माझ्याकडे, पण संसारासाठी जो समजूतदारपणा लागतो ना तो हिच्याकडे नाहीये. अहो, तुम्ही तरी शांत व्हा. एकमेकांना समजून घ्या ना. ह्या बिचारीचा तो विचार करा. किती घाबरली बिचारी. Just shut up! तुम्ही आम्हाला शिकवू नका आम्ही काय करायचं ते. तुमच्यामुळे आमची सगळी भांडणं होत आहेत. तुम्ही आमच्या आयुष्यात आल्यापासून आमची अदिती आमच्यापासून लांब चालली आहे. तुम्ही जा माझ्या नजरेसमोरून. गेट आउट. नाहीतर माझ्या तोंडून अजून काहीतरी वाईट साईड बाहेर पडेल. मॉम, अगं तुमच्या भांडणात यांना कशाला मध्ये आणतेस तू? माफी माग त्यांची. मी आणि यांची माफी अजिबात नाही. आणि तुम्हाला तुमचा अजून अपमान करून घ्यायचा नसेल तर निघा इथून. काय बोलताय तुम्ही? माफी मागायची सोडून तुम्ही त्यांचा अजून अपमान करताय. सिद्धू, मोठी बाई, ऐकणार नाहीस का माझं? हे बघ, हरकत नाही. आता ते रागात आहेत, जाऊ दे. म्हणून तुमचा अपमान करतायत ते मी सहन करून घेऊ का? सिद्धू, तुझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्या. अप्पा म्हणून काय? शांत हो. चल घरी. अप्पा, वाद वाढत जातील. चल घरी जाऊया. काळजी घे पोरी. त्रास करून घेऊ नकोस. आम्ही आहोत.
झालं झालं समाधान? हॅपी? केलास ना तमाशा? शट अप. तुला बघून घेईन मी. काय बघून घेणार आहे तू? तुझा ड्रामा बंद कर. महालक्ष्मी सांगून ठेवतो तुला. अदिती बेबी, सोन्यासारखं सासर मिळालंय तुम्हाला. ही माणसं जपून ठेवा. तुम्ही तरी शांत व्हा, एकमेकांना समजून घ्या ना. जस्ट शट अप. तुम्ही आम्हाला शिकवू नका आम्ही काय करायचं ते. तुमच्यामुळे आमची सगळी भांडणं होत आहेत. तुम्ही आमच्या आयुष्यात आल्यापासून आमची अदिती आमच्यापासून लांब चालली आहे. तुम्ही जा माझ्या नजरेसमोरून. गेट आउट. सिद्धू, सिद्धू, अरे कुठे हरवलायस? अरे लक्ष कुठे आहे तुझं? कसला विचार करतोयस बेटा? नाही काय नाही. आदितीच्या घरी जे झालं त्याचा विचार करतोयस ना? झालं ते झालं, तू नको एवढं मनाला लावून घेऊ. अरे रागात होत्या त्या, त्यांना पण त्यांच्या वागण्याचं वाईट वाटलं असेल बघ. ते आपल्या घरी आले तेव्हा तुम्ही त्यांचा मान राखलात ना. त्यांचं मन दुखू नये, त्यांना त्रास होऊ नये म्हणून किती काळजी घेतली. मोठ्या बाईला, रत्नाक्काला, ताई काकीला, नानी काकीना, पल्लू काकीला, इतकंच नाही तर बयाजीला सुद्धा त्यांच्यासाठी काय करू काय नको असं झालं होतं. पण त्यांनी मात्र तुमचा अपमान केला. अरे कसला अपमान? नात्यात असला मान अपमान नसतो बघायचा. नातं टिकवायचं असेल ना तर मन मोठं ठेवावंच लागतं. आणि हे बघ बेटा, एकदा का माणूस आपला म्हटलं ना की त्याच्या सगळ्या चुका आपणच पोटात घालायच्या असतात. मोठी बाई आप्पा, तुम्ही खूप चांगले आहात, साधे आहात. कायम समोरच्याच्या मनाचा विचार करून नेहमी नमतं घेता. पण तुम्हाला कोण काय बोलेल हे मी सहन करून घेणार नाही, मग ते कोणी असो. सिद्धू, अरे तुझे ते होणारे सासू सासरे आहेत, असं नाही बोलायचं. आम्ही सगळं विसरलोय, तू सुद्धा सगळं विसर. सोडून दे तो विषय. काय झालं आप्पा? आई बापाला कोणी काही बोललं तर तुला वाईट वाटतं हे बघून बरं वाटलं बघ. भीती वाटत होती आम्हाला की शहरात गेल्यानंतर मुलगा विसरतो की काय आम्हाला. हे अगं नाश्ता देते की नाही? पोटात कावळे ओरडायला लागलेत. हो हो आणते. सिद्धू, आत ये जरा. अरे कसे राहता तुम्ही? घरातलं सगळं संपत आलंय आणि भूक लागली तर काय खाता? आणि घरचे कांदे आणि पोहे दिले होते, कुठे गेले सगळे? मोठी बाई, माझ्यासोबत माझे मित्र पण राहतात, त्यांनी संपवले असतील. हो का? तुमच्यात कोण बनवतं पोहे? कुणीच बनवत नाही. कच्चेच खातात चहा बरोबर. त्यांना आपल्याकडचे पोहे खूप आवडतात. तर कुठे गेले ते सगळे मित्र? ते आता फ्लॅटचे ओनर होते, त्यांनी बाहेरून कुलूप लावलं, मग ते बाहेरच थांबले होते. येतील आज रात्री. येऊ देत, सगळ्यांसाठी छान जेवण करते. आणि काय रे, तुम्ही नीट जेवण बनवता ना की काही बनवून खाता? जाऊ दे, तुझ्या किचनची अवस्था बघून कळतंय सगळं.
बरं असं कर, कांदे आणि पोहे घेऊन ये. थांब, पिशवी देते हं. आणि आत्ता पुरतेच आण. घरी गेले ना कांद्याच्या माळाच पाठवून देते. सिद्धू, येताना लिंबाण नीट बघून आण. हा, आणि कोथिंबीर पण आण. फ्रीज मध्ये असतील ना? नाही नाही, खराब झालीये. नीट बघून आण बरं का, घाई करू नको. आणि हा, मुगाची डाळ आण, सगळी संपलीये. आणि भांडी घासायचा काथ्या पण घेऊन ये. मोठी बाई अगं कात्या आहे. अरे तो पूर्ण नाही, खूप भांडी घासायची आहेत. आणि शेवयांचं पाकिट आण. आणि 2-3 बिस्किटचे पुढे पण आण. अगं सगळा बाजार आणायला सांगतेस की काय? खूप उशीर होईल त्याला. झालाच पाहिजे. नाही म्हणजे झाला तर काय ना. हे बघ, पैसे नीट मोजून दे आणि मोजून घे. घरी यायची घाई करू नको. नाही म्हणजे गाड्या आहेत ना रे खूप. मुंबईत खूप गाड्या आहेत ना. अगं मी तुझ्या सोबत आलोय मुंबईला. बरं येऊ का? अरे राहू दे दरवाजा. अगं दरवाजा का लावतेस? तुला बुधबरत नाही? नाही, कधी कधी दार लावूनच घ्यावं लागतं. मगाशी सिद्धू होता म्हणून बोलता नाही आलं. आता जरा उशिरा आला ना तर बोलता तरी येईल. अगं असं काय बोलायचं होतं? अहो, ते आदितीच्या आईवडिलांच्या घटस्फोटाचं काही केल्या डोक्यातनं जात नाहीये. नवरा बायकोची भांडणं इतके टोकाला जातात, नातच तोडावंसं वाटतं. अगं टोकाची भांडण काय, हल्ली शुल्लक कारणाने घटस्फोट होतात. चहा साखर कमी पडली, भाजीत केस सापडला, कुठल्याही कारणावरून घटस्फोट होतो. अगो बाई, अहो मी पण तुमच्याशी कधी कधी भांडते. तुम्ही नाही ना मला सोडून जाणार? हो मग मी नाही का तुला त्या दिवशी गजरा आणला होता, तू माळून घेतलाच नाही, उलट माझ्यावरच भडकली. अहो तेव्हा मी सिद्धूच्या काळजीत होते. हो पण मी प्रेमाने आणला होता ना गजरा. हो, माझं चुकलंच. हो पण त्या कारणावरून मला तुम्ही सोडून तर नाही देणार ना? अगं गंमत करत होतो मी तुझी. एवढी वर्ष झाली लग्नाला, आता तुला सोडून काय करू? आणि कोण भेटणार आहे मला या वयात? अगं काहीतरीच काय विचार करते. आपलं नातं एवढं कमकुवत आहे का? लग्न झाल्यापासून एकमेकांना आपण समजून घेत, सावरत, विश्वासानं संसार केलाय आपण. मी सुमित्रा अशी हाक मारली तरी तुला कळतं मला काय हवं नको. आणि तू नुसतं आहो म्हटलं आणि डोळ्याने खुणवलं तरी मला कळतं की तुला काय सांगायचंय. आपल्याला जास्त शब्दांची गरज कधी पडलीच नाही. मग भांडण तरी कसं होईल सुमित्रा? एवढं मोठं घर, एवढा मोठा पसारा, त्यातून मी मोठा म्हणून माझ्यावर आणि माझी बायको आहे म्हणून तुझ्यावर मोठेपणाची जबाबदारी आहे. पण एवढ्या वर्षात तू किती मायेनं आणि समजूतदारपणाने सांभाळून घेतलंस. खरं सांगतो, तुझ्याशिवाय हा आप्पा काही नाहीये ग. तुला सोडायचा विचार मनात तरी येईल का ग? एक दिवस, फक्त एक दिवस तुम्ही तुमच्या मुलीसाठी शांत नाहीच ना राहू शकत? माझ्या आयुष्यापेक्षा, माझ्या आनंदापेक्षा तुम्हाला तुमची भांडणं, तुमचा इगो जास्त महत्वाचा आहे, हो ना? कधीतरी माझ्या पण मनाचा विचार करा ना. आजपर्यंत तुम्ही दोघं तुमचं आयुष्य जगत आलाय. नाही मला मान्य आहे ना, मला सगळं दिलं तुम्ही. वस्तूंच्या बाबतीत काहीच कमी पडू दिलं नाही तुम्ही. पण वस्तू देणं, पैसा देणं म्हणजे प्रेम देणं नाही हे कधी कळणार आहे तुम्हाला? आणि तुम्ही भांडलात ते भांडलात, मग तिच्या आई वडिलांना मध्ये घ्यायची काय गरज होती? किती साधी सरळ चांगली माणसं आहेत ती. त्यांचा अपमान करून घरातनं पाठवलंस त्यांना. तुमच्या डिवोर्स बद्दल पण कळलं त्यांना. मला सांगायचंच होतं त्यांना, पण हे असं नाही तर कसं जाणार आहे मी त्यांच्या समोर? आणि काय सांगू त्यांना? माझ्या आई वडिलांना माझी काळजीच नाही आणि ते असेच आहेत. त्यांना दुसऱ्याच्या मनाचा विचारच नाही करता येत कधी. नाही सांगण्याची पण गरज नाही, कारण जे काही आहे ते त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं.
अदिती, अदिती, लिसन टू मी. सी, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. व्हॉट? माझ्यामुळे? मी नव्हतं सांगितलं सिद्धार्थच्या आईबाबांचा अपमान कर म्हणून. पण तरी सुद्धा अदिती, अदिती! एक मिनिट. अदिती, बेटा दार उघड प्लीज. आय एम सॉरी. अदिती, अदिती, दार उघड ना. अदिती. आदितीला फोन करू का? या सगळ्यामुळे मी एवढा डिस्टर्ब झालोय तर तिची काय अवस्था झाली असेल. तिचे मॉम डॅड जवळ असतील तर तिला नीट बोलता पण नाही येणार आणि त्यांच्यासमोर काही विषय पण नाही काढू शकत. काय करू? सॉरी, काहीच कळत नाहीये कसं बोलू तुझ्याशी. पप्पा आणि मोठे बहिणा काय म्हटलं असेल? त्यांचं माझ्याबद्दलचं मत तर बदललं नसेल ना? नाही नाही, काय विचार करतेस तू? पप्पा आणि मोठे भाई समजून घेतील तुला. खूप चांगले आहेत ते दोघं. ते दोघच काय, सेठ, तुझ्या घरातली सगळी माणसं खूप चांगली. आणि माझ्या घरी सेठ, मला तुझ्या जवळ असावं असं वाटतं. तुझ्या बरोबर बोलावं असं वाटतं. कुठल्या तोंडाने बोलू तेच कळत नाहीये. तुला फोन कसं करू, काय बोलणार मी फोनवर, काहीच कळत नाहीये मला. हॅलो. हॅलो. आदिती, आय लव्ह यू सेठ. तुला कसं कळतं मला तुझ्याशी बोलायचं असतं तेव्हा? मला तुझी गरज असते तेव्हा तेव्हा तू माझ्या सोबत असतोस. आदिती, मनापासून एकमेकांवर प्रेम केलं की एकमेकांच्या मनातलं सांगावं लागत नाही, हो ना? तू रडतेस? नाही. डोळे पुस. आदिती, मला सगळं कळतंय. मी कायम तुझ्या सोबत आहे. तू अशी डिस्टर्ब होऊ नकोस. कितीही काही झालं तरी मी आहे, हे कायम लक्षात ठेव. आय लव्ह यू सेठ. आय लव्ह यू मोर.